नमस्कार, आदित्य पाटील या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला 4 डिझाईन देणार आहे. तर चला तर जाऊयात आज आपण फोटोशॉपमध्ये बेसिक ॲडव्हान्स सगळ्या गोष्टी बघायला. तर आता आपण आलोय फायनली फोटोशॉपमध्ये आणि आपण पहिली डिझाईन बघालोय 4 मधली. तर बघायला गेलं तर भरपूर लेयर्स एकत्रित करून आपले सगळ्या डिझाईन फॉर्ममध्ये येत असतात. त्यामुळे नक्कीच प्रत्येक लेअर आपली महत्त्वाची असत्या बेसिक टू ॲडव्हान्स. तर पहिला आपला भाग आहे बॅकग्राऊंडचा. त्यानंतर आपण बॅकग्राऊंड ॲड केलं आहे एकदम छान प्रकारे ब्लेंड थीम घेऊन. त्यामध्ये आपण सर्कल ॲड केला आहे. त्याचबरोबर वर काही आपला लॉंग शॅडोचा भाग ॲड केला आहे. त्यानंतर गणेश प्लस त्याला आपण मारला आहे व्हायब्रन्स, जेणेकरून प्रॉपर तो जरा अजून गोल्डन थीममध्ये जाईल. त्यानंतर वर आपण तोरण थीम ॲड केल्या, जेणेकरून आपला जो काही डिझाईनचा भाग आहे तर ते अजून लुकअप छान दिसेल त्या दृष्टिकोनातून. तर इथं घंटीचा कडाला भाग बघू शकता गणेशच्या बरोबर कडाला, जेणेकरून आपण जरा देऊळ थीम, मंदिर थीम दाखवू शकतो. अशा दृष्टिकोनातून आपण हे गोष्टी ॲड केल्यात. बघू शकता समईचा भाग पण आपण ॲड केला आहे. इथं फ्लॉवर्स थीम ॲड केल्या आपण. नक्कीच हा जो काय फुलाचा भाग आहे हा भरपूर जरा ट्रेंडिंग चालतोय. नक्कीच शुभेच्छुकला दिन आपण यूज करू शकतो. बाकी सगळ्या गोष्टी जसं की डायलॉग थीम असेल किंवा निमित्त आपणास शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा किंवा मंगलमय शुभेच्छा तुम्ही चेंज करू शकता. अशा सगळ्या गोष्टी घेतल्यात. बाकी समईचा भाग घेतला आहे. त्यानंतर मग प्रॉपर पुढील सगळ्या गोष्टी आपण एक एक ॲड करत जाणार आहे. पाठीमाग होऊ शकता सर्कलचा तो मेन इम्पॉर्टंट भाग आहे, बरोबर बाप्पांच्या पाठीमागे येणार आहे. ती थीम लक्षात ठेवा. बाकी दोन्ही साईडला आपण समई ॲड केलेल्या आहेत. बाकी त्याचबरोबर आपण सगळं टेबल थीम घेतल्या चांगल्या प्रकारे. आणि त्याच्यावर आपलं जे काय कर्टन थीमचं आपलं जे काय सेक्शन आहे तर ते आपण टाकलं आहे. बाकी बाप्पांचं आपण जसं की तुम्ही काय मेटॅलिक थीमाला आपण युनिक लेवलला आपण इफेक्ट पण देऊ शकतो. तुम्ही जर ब्लेंड मोड्स किंवा कलर लुकअप ते यूज केलं तर नक्कीच आपली नेक्स्ट लेवल दिसेल. बाकी बाप्पांच्या खाली आपण जे काय जास्वंदाचं बाप्पांचं आवडतं फुल आहे तर ते आपण ॲड केले. बाकी वर आपण ट्रँग्युलर ॲबस्ट्रॅक्ट्स ॲड केल्यात बघू शकताय चांगल्या प्रकारे बेसिक टू ॲडव्हान्स. आणि ॲबस्ट्रॅक्ट तुम्ही जर ब्लेंड केला तरी चालेल. बाकी त्याच्या खाली आपण जरा डायलॉग थीम घेतल्या बघू शकताय. प्रॉपर जी काय गणपती बाप्पांना विनंती, नम्र विनंती अशा थीममध्ये आपण ही थीम रचलेली आहे. ओके, तर फायनल इफेक्ट मारला आहे आणि बघू शकता. तर इथं बघू शकता ही आपली फायनल डिझाईन तयार झालेली आहे. तर आता आपण जर दुसऱ्या डिझाईनकडे, ही जर आपली पोर्ट्रेट उभी थीम आहे बेसिक टू ॲडव्हान्स बघू शकताय. तर सगळ्यात आपण सुरुवातीपासून सुरुवात करायची आहे. नक्कीच बघायला गेलं तर जरा आपण पहिल्यांदा बॅकग्राऊंडचा भाग घेतला आहे. त्यानंतर सॉलिड कलर आपण ॲड केला आहे. त्यानंतर त्याच्यावर आपण एक बॅकग्राऊंड ब्लेंड केलं आहे काही गोष्टी. त्यामध्ये आपण जरा ग्रुपचा भाग बाप्पांची आपण जी काही एकदम युनिक थीम आहे तर ती घेतल्या. त्याचबरोबर आपण काही पाठीमागं मंदिराचा भाग घेतला ब्लेंड करून चांगल्या प्रकारे शेप वाईज. त्यानंतर लॉंग शॅडो आपल्या संपूर्ण डायलॉग थीमसाठी वक्रतुंड महाकाय तुम्ही बघू शकता त्या थीममध्ये छान प्रकारे. आणि समईचा भाग घेतला आहे बेसिक टू ॲडव्हान्स. एकदम परफेक्ट लेवलला आपल्या ज्या काही डिटेल्स आहेत तर ते आपण ॲडअप केल्या तिथं. तर बघू शकताय पण समईचा भाग तीन घेतला आहे. तर काही वरच्या गोष्टी आपण तोरण थीम चांगल्या प्रकारे ॲड केले बघू शकताय. बाकी तिथं समईचा भाग किंवा घंटी तीन असेल तर ते चांगल्या प्रकारे आपण अलाईन केले. ते मेन इम्पॉर्टंट आहे. चांगल्या प्रकारे मंदिर टेम्पल थीम दिसत्या. बाकी खाली आपण प्रॉपर शुभेच्छुक गोष्टी ॲड केल्यात. तिथं तुम्ही त्यांचं नाव जे काय असतील तुम्हाला ऑर्डर येईल त्यांचं नाव प्लस त्यांचं जे काय पद असेल किंवा त्यांच्या ज्या काही इच्छा असेल त्यानुसार त्यांच्याकडनंच आपला संपूर्ण मागायचा डिटेल्सचा भाग. नक्कीच मग त्यानंतर आपण इथं गणेश चतुर्थी आणि आपला टाटाचा भाग आपण केला आरती थीम ॲड. जरा आपण लाईट तेन लावला चांगल्या प्रकारे ॲडजस्ट केला.
तर ही आपली झाली एकदम छान प्रकारे दुसरी डिझाईन तयार. ही आपली पहिली डिझाईन होती, ही दुसरी डिझाईन झाली आणि आता आपण तिसऱ्या डिझाईनला आलोय. तर फायनली आपण बॅकग्राऊंड थीम घेऊन, सॉलिड थीम घेऊन, प्रॉपर सॉलिड कलरचा भाग घेऊन यात आता आपण गोष्टी ॲडअप करत जाणार आहे एक एक. चांगल्या प्रकारे काही रेक्टँग्युलर आपण शेप्स ॲड केल्या तिथं. त्यानंतर सर्कल ॲड केला आहे. गणेश हे टेक्स्ट आपण ॲड केलं. त्यानंतर पुढं जे काय आपला चतुर्थीचा भाग आहे तर ते आपण चांगल्या प्रकारे गोष्टी ॲड केल्यात. त्यानंतर काही ॲब्स्ट्रॅक्ट शेपचा आपण वापर केला यामध्ये. आणि निमित्त मंगलमय शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा तुम्ही चांगल्या प्रकारे टाकू शकताय, बेसिक टू ॲडव्हान्स. बाकी वर काही डॉट्स थीम आपण ॲड केल्यात चांगल्या प्रकारे गोष्टी दिसण्यासाठी. तोरण थीम आपण बेस्ट लेवलची घेतल्या, जे एकदम आत्तापर्यंतच्या डिझाईनमध्ये टॉपची आपली दिसायला छान प्रकारे बघू शकताय. आणि आपला हा ग्रुप बॅनर असल्यामुळे पहिल्यांदा आपण शेप्स ॲड करून घेतल्यात. नक्कीच बघायला गेलं तर वर 3, त्याच्या वर 4, खाली 4, त्याच्या खाली 4, एकूण बघायला गेलं तर 12 शेप्स असल्यागत आहेत. नक्कीच ह्यामध्ये बाप्पांचा आपली थीम बेस्ट अशी ॲड केल्यात. छान प्रकारे आपलं एकदम युनिक असं ट्रेंडिंग जे काय आता बाप्पांची पेंज आहेत तर ती आपण त्या थीममध्ये ॲड केल्या. बाकी खाली आपण जरा काही वुडन आर्ट थीममध्ये, म्हणजे जसं की आपण मंदिराच्या थीममध्ये बघू शकतो तर त्या लेवलला आपण घेतल्या. बाकी त्याला टेक्स्चर लावलं आहे बेस्ट दिसण्यासाठी. आणि शुभेच्छुकचा भाग आपला खाली आपण ॲडअप केला आहे. तर बघू शकताय फायनली आपण काही गोष्टी इथं चांगल्या प्रकारे सेटअप केल्यात. समईचा तीन भाग आपण चांगल्या प्रकारे घेतला आहे. ट्रँग्युलर शेपचा ॲब्स्ट्रॅक्शन घेतल्यात गोष्टी काही, तर ते नक्कीच चेक करू शकता तुम्ही. तरी झाली बेसिक ते ॲडव्हान्स संपूर्ण डिझाईन चेक करू शकता. आणि आपलं लास्टला आपण नाव ॲड केलं. त्यानंतर आता ही संपूर्ण आडवी डिझाईन आहे, एकदम बेस्ट लेवलची. तुम्ही ग्रुप थीम म्हणू शकता किंवा याला तुम्ही कशाही थीममध्ये कन्वर्ट करू शकता. खास करून ही प्रिंट थीमसाठी तुम्ही यूज करू शकता. बॅकग्राऊंड ॲड केलं, बाप्पांना आपण ॲड केला आणि जरा एकदम युनिक छान थीम झाल्या बघू शकता. इथं आता आपण 4 आणि 4 8 हा शुभेच्छुकचा भाग घेतला आहे. बाकीवर डायलॉग थीम ॲड केला. त्यानंतर समयचा भाग, निमित्त आपण आज मंगलमय शुभेच्छा, ते नक्कीच मग आपलं प्रोटोकॉल्स असतील तर ते जे तुम्हाला पाहिजे ते त्या थीममध्ये ॲड करायचं. बाकी समयचा भाग त्यांना आपण ॲड केला आहे. फुलांचा भाग आपण ॲड केला आहे. त्यानंतर वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभ, हे सगळं संपूर्ण टेक्स्टिंग आपण ॲड केले. गणेश चतुर्थी हा जो काही टेक्स्टचा भाग आहे हा आपण ॲड केला आहे. आणि बघू शकता आपला बेसिक ते ॲडव्हान्स जो काही डिझाईनचा भाग आहे हा कव्हर झालेला आहे. तर एकूण आपण 4 डिझाईन केल्या ओव्हरऑल बघू शकताय. तर कशा वाटल्या सगळ्या डिझाईन नक्कीच मला कळवा. धन्यवाद.